अतिशय आनंद होत आहे। प्रथमतः शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शंभूराजे यांच्या भक्तांचे हार्दिक स्वागत। आपले व्याख्याते सागरजी मल्ले साहेब हे महाराजांचं दर्शन घेताना सह्याद्रीच्या शुराचा जगती गाजा वाजा, सह्याद्रीच्या शुराचा जगती गाजा वाजा, दरी दरीतून नाद गुंजला छत्रपती शिवशंभू महाराज। आपण त्यांना युट्यूबवरती पाहिलं असेल, चांगले चांगले व्याख्या त्यांच्या ऐकले असतील। आज आपण त्यांना प्रत्यक्ष लाईव्ह इथे ऐकणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, हर 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 हर। या देवी सर्व भूतेषु, तरी मी म्हणतो की आमचं हे आजचं हे कार्य सद्भावनी लागेल। मी विनंती करते कृपया तुम्ही आपला कार्यक्रमास सुरुवात करावी। अखंड मराठी मानांचा मानबिंदू असणाऱ्या या तमाम महामानवांना मी सागर मधले प्रथमतः मानाचा मुजरा करतो। खरतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं हा जो शंभूराजे जन्मोत्सवाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय, या सोहळ्या निमित्तानं सगळ्यात आधी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना उद्या महाराष्ट्राच्या वतीनं पहिल्यांदा मानाचा मुजरा। खरतर शंभूराजांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना कसे घडवले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून छत्रपती संभाजीराजे कसे घडले हेच तुमच्या समोर व्यक्त करण्यासाठी आज मी या व्यासपीठावर समोर उभा आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास गेल्या 350 वर्षात नाही तर येणाऱ्या हजारो पिढ्यांना प्रेरणादायी आहे, हे आम्हाला पहिल्यांदा लक्षात घ्यावं लागेल। आणि म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम समजून घेण्याआधी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देखील समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे। कारण मासाहेब जिजाऊंच्या संस्काराने शिवबाराजे घडले आणि शिवरायांच्या पराक्रमानं पुढे शंभूराजे घडले होते। हा देखील याच मराठी मातीचा इतिहास आहे। खरं तर असं म्हणतात की जिथं इतिहास मुका होतो तिथं तारतम्यानं त्याला साधवावं लागतं। शिवरायांच्या जन्माअगोदर या महाराष्ट्रातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती पाहता अन्याय, अत्याचार आणि गुलामगिरीच्या धगीत अडकलेल्या या महाराष्ट्राचा इतिहासही मुका झाला होता। पण शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला आणि तापल्या दुधावर दाट साय जमून यावी तसं नितळ हसू अवघ्या महाराष्ट्रातील गरीब रयतेच्या ओठावर फुललं आणि हेच हसू खऱ्या अर्थानं उजळवण्याचं काम केलं ते मासाहेब जिजाऊंनी। जगदंबेला स्त्रीवेशात पडलेलं सगळ्यात गोमटं स्वप्न म्हणजे मासाहेब जिजाऊ आणि या जिजाऊच्या मातृत्वाच्या आविष्कारातून छत्रपती शिवाजी महाराज घडू लागले, लहानाचे मोठे होऊ लागले। शिवराय लहान असताना मासाहेब जिजाऊ शिवरायांच्या कपाळावरती शिवगंध रेखीत असत। शिवगंध रेखलेल्या शिवबाराजाच्या त्या नितळ कपाळाकडे पाहताना एक विचार मासाहेबांच्या मनामध्ये डोकवायचा की शिवगंध रेखला की माझ्या शिवबाची मूर्ती साक्षात शिवलिंगासारखी दिसते, पण शिवलिंगावर सतत जलाभिषेक होणं गरजेचं। म्हणून मग मासाहेब जिजाऊ आई जगदंबेला साकडं घालायच्या, आई आंबे तुझ्या कृपेचा जलाभिषेक माझ्या शिवलिंगाच्या म्हणजे माझ्या शिवबाराजाच्या मस्तकावरती सतत अभिषेक करत राहू दे। त्या मासाहेब जिजाऊच्या संस्काराने छत्रपती शिवाजी महाराज घडले होते। शिवराय लहान असताना मासाहेब जिजाऊ त्यांना वीरांच्या गोष्टी, शौर्याच्या कथा, रामायण, महाभारत, प्रभू श्रीरामचंद्र आणि श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगायच्या आणि त्या सगळ्या गोष्टी सांगून झाल्यानंतर मासाहेब जिजाऊ छोट्याशा शिवबाला प्रश्न विचारायचा, शिवबा तू होशील का रे प्रभू रामचंद्र, तू होशील का रे श्रीकृष्ण, तू करशील का रे संबंध रहितेला सुखी। आणि आतापर्यंत मासाहेबांचे उद्गार ऐकणारा शिवबा राजा आपल्या चिमुकल्या हाताच्या दोन्ही मुठी घट्ट आवळत मासाहेबांना उत्तर द्यायचा, होय मासाहेब मीही होईल श्रीकृष्ण, मीही होईल प्रभू रामचंद्र, मीही करील या संबंध रहितेला सुखी।
दुर्दैवानं आत्ताची आपली आई आपल्या पोराला विचारते, होशील का रे अक्षय कुमार, होशील का रे ऋतिक रोशन? गॅदरिंगच्या वेळेला सूट बूट घालून स्टेजवरती मुन्नी बदनाम होईल आणि शिला जवान होईल अशा गाण्यावरती नाचशील का? अशी गाणी ज्या गाण्यांमध्ये वासनेचा स्पर्श आहे. मग तुमच्या माझ्या महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा शिवराय, पुन्हा शंभूराजे कसे जन्माला येते? शिवराय आणि शंभूराजे घडतात ना ते माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारातून. हे संस्कार पहिल्यांदा आम्हाला समजून घ्यावे लागते. शिवरायांचा इतिहास ज्यावेळेला आम्ही जाणून घेतो, शंभूराजांचा पराक्रम ज्यावेळेला आम्ही जाणून घेतो, त्यामागे सगळ्यात मोठी पार्श्वभूमी, सगळ्यात मोठा एक आदर्श जर काय असेल तर तो माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारांचा आदर्श होता. चांगल्या विचारांशिवाय, आदर्श संस्कारांशिवाय शिवराय आणि शंभूराजे घडू शकले नसते. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. एखादं वडाचं रोपटं असतं, ते रोपटं लहान असताना एखाद्या शेळीच्या पायाने देखील कोलमडून पडतं. पण तेच रोपटं लहान असताना त्याच्या भोवती जर आम्ही कुंपण घातलं ना तर ते रोपटं ज्या वेळेला मोठं होतं, त्याची मुळं खोलवर जातात, त्याचा बुंधा पक्का होतो आणि भविष्यात हत्तीनं जरी टक्कर दिली तरी ते झाड कोसळण्यानंतर दूर जागेवरून हलू सुद्धा शकत नाही. असं विचारांचं आणि संस्कारांचं कुंपण आम्हाला आमच्या पोरांभोवती लहानपणीच घालता येईल का? आज 21व्या शतकात आम्ही राहतोय. आमच्या पोरांना, आमच्या पोरींना हवं तेवढं स्वातंत्र्य द्या, पण आमच्या पोरांच्या मनाभोवती चांगल्या विचारांचं आणि आदर्श संस्कारांचं कुंपण मात्र घालायला विसरू नका. हेच केलं होतं माँसाहेब जिजाऊंनी 350 वर्षापूर्वी. जिजाऊंनी शिवराय घडवताना, जिजाऊंनी शंभूराजे घडवताना सगळ्यात आधी जर काय केलं असेल तर चांगले विचार आणि आदर्श संस्कार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं होतं. आज 350 वर्षानंतर शिवरायांना आदर्श मानणारी आमची पिढी, शंभूराजांच्या पराक्रमाचं स्मरण करणारी आमची पिढी, परंतु माँसाहेब जिजाऊंनी शिवराय शंभूराजांवर जे संस्कार केले होते ते संस्कार आजची आपली आई आपल्या पोरांवरती करण्यात कुठेतरी कमी पडते. ही या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. शिवरायांचं वय वर्ष 9 होतं. बंगलोरला वडिलांच्या सवयीत राहत होते. माँसाहेब जिजाऊंना एक सवय होती, त्या झोपण्यापूर्वी शिवरायांना दूध घेऊन जायच्या. एक दिवस नेहमीप्रमाणे माँसाहेब जिजाऊ रात्रीच्या वेळेला दूध घेऊन शिवरायांच्या महालामध्ये गेल्या. त्यावेळेला शिवरायांच्या पलंगाखाली माँसाहेबांना माती दिसते. माँसाहेब जिजाऊ शिवरायांना प्रश्न विचारतात, बाळराजे रात्रीच्या वेळेला कुठे गेला होतात? त्यावेळी शिवराय उत्तर देतात, माँसाहेब पलीकडे नाचणीचा, नर्तकीचा नाच सुरू आहे आणि तो नाच बघायला गेलो होतो. माँसाहेब जिजाऊ विचार करतात, 9व्या वर्षी माझं बाळ नर्तकीचा नाच बघेल तर भविष्यात महाराष्ट्रातील आया बहिणींना सुखी कसं करेल? कारण माँसाहेब जिजाऊंना याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये बायांना नाचवणारा शिवबा घडवायचा नव्हता, तर बायांना वाचवणारा शिवबा घडवायचा होता. हा फरक आहे संस्कारांमधला. याचं कारण फक्त एकच आहे, आमच्या पोरांच्या हातामध्ये आम्ही मोबाईल दिला, आमच्या पोरांच्या हातामध्ये आम्ही टीव्हीचा रिमोट दिला, पण आमच्या पोरांच्या हातामध्ये शिवराय आणि शंभूराजांचा पराक्रम सांगणारं शिवशंभू चरित्र मात्र आम्ही गायला विसरलो. ही या महाराष्ट्राची शोकांतिका म्हणावी लागेल. अरे 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या आईला आदर्श मानायचे. जगाच्या इतिहासातला एक सर्वोत्तम राजा जो स्वतःच्या आईला आदर्श मानायचा. हल्ली आमची पोरं काय करतायत? स्वतःच्या आईपेक्षाही गल्लीतल्या बहिणीला आदर्श मानणारी पोरं आज महाराष्ट्राच्या घराघरात जन्माला येत आहेत. यांचं सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. अरे गल्लीतल्या बहिणीला नाही, स्वतःच्या आईला आदर्श मानणारी पिढी घडवायची असेल, स्वतःच्या आईला आदर्श मानणारी पोरं घडवायची असतील तर शिवरायांचा पराक्रम आणि शंभूराजांचा पराक्रम आमच्या पोरांपर्यंत पोहोचला. आणि त्याही पलीकडे जाऊन माँसाहेब जिजाऊंनी शिवराय शंभूराजांवरती जे संस्कार केले ते संस्कार आमच्या पोरांपर्यंत पोहोचणं हे सगळ्यात मोठं आव्हान आमच्या समोरच आहे. छत्रपती शिवाजी महाराज लहान असताना छत्रपती शिवाजी महाराजांवरती जे संस्कार झाले, संभाजीराजे लहान असताना त्यांच्यावरती जे संस्कार झाले, त्या संस्कारांचा परिणाम म्हणून आज 350 वर्षानंतरही शिवराय आणि शंभूराजे महाराष्ट्रातल्याच नाही तर जगभरातल्या लाखो लोकांचे आदर्श आहेत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. हा सह्याद्री साथ घालत होता त्या इतिहासाला, त्या पराक्रमाला, त्या अफाट अशा शौर्याला. आणि म्हणूनच माँसाहेब जिजाऊंनी शिवरायांच्या मनामध्ये हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पेरलं. जातीभेद धर्मभेदाच्या पलीकडचं माणसं जोडण्याचं तंत्र शिवरायांना शिकवलं. शिवरायांनी माणसं गोळा केली, माणसाचं दिसणं नाही बघितलं, असणं जाणून घेतलंय त्यांचं. का लढतो, कसा लढतो, किती स्वाभिमान आहे या मातीचा
या निकषावरती शिवरायांनी सगळ्या जाती धर्माची माणसं गोळा केली. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्या सगळ्या सवंगड्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि एखाद्या उजाड बाळरानावरती वाऱ्याच्या गतीनं वनवा पेटावा तशी इथली माणसं स्वराज्यासाठी पेटून उठली. करता त्या शिवरायांचा आदर्श आज आम्हाला घ्यावा लागेल, त्या शंभूराजांच्या बलिदानाचा आदर्श आम्हाला घ्यावा लागेल. पण 350 वर्षात झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेला पराक्रम, रयतेसाठी संभाजीराजांनी दिलेलं बलिदान आज आमचा महाराष्ट्र विसरत चाललाय की काय अशी शंका मनामध्ये येऊ लागते. शिवकाळानंतरचा एक प्रसंग आहे. पाणीपतच्या समरभूमीवर नरवीर दत्ताजी शिंदे रक्ताच्या थरोळ्यात पडले होते. त्यावेळेला विश्वासघातकी नशिबानं हसत हसत विचारलं, क्यों दत्ताजी और लढोगे? तसा हातामध्ये संशय आणि काळजामध्ये भगवा असणारा दत्ताजी काढायला, अरे क्यों नाही, बचेंगे तो और भी लढेंगे. 350 वर्षापूर्वी बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणणारे मावळे स्वराज्यात होते. आज मात्र बचेंगे तो और भी पियेंगे असं म्हणणारे कावळे आमच्या घराघरात जन्माला यायला लागले. हे आमचं सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. अरे सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं शिवराय शंभूराजांना. आज आमच्या पोरांची अवस्था काय? आजचं महाराष्ट्रातलं वास्तव पाहून माझा कवी मित्र शुभम काकडे म्हणतो, राजे तुम्ही उभ्या आयुष्यात जेवढे बदाम खाल्ले असतील तेवढे बदाम आजच्या मावळ्यांनी गळकिल्ल्यांवर कोरले असतील. कुठल्या दिशेने वाटचाल चालू आहे आमची? अरे गडकिल्ले ही प्रेम आणि पार्टी करण्याची जागा नाहीये बांधवांनो. 350 वर्षापूर्वी याच गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी आमच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी रक्त सांडलंय. आज याच गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी दारूचा फेस सांडताना पाहायला मिळतोय. कुठल्या दिशेला वाटचाल चालू आहे आमची? आज 31ला डर्टी मनानं गडकिल्ल्यांच्या खाली पार्टी करणारी आजची कार्टी पाहिली ना की आमच्या संस्कृतीची घरटी सुरक्षित राहते का? हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभा राहायला लागतो. अरे आज समाज घडवायचा असेल, राष्ट्र घडवायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम, छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान या सगळ्या गोष्टी आमच्या महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचल्या पाहिजे. तर खऱ्या अर्थाने विकासाच्या, परिवर्तनाच्या आणि राष्ट्र निर्मितीच्या दिशेला आमच्या समाजाची वाटचाल होऊ शकेल. ज्या वेळेला शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली, बघता बघता गडकिल्ले घ्यायला सुरुवात केली, संबंध महाराष्ट्रावर स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं. पण त्याच वेळेला विजापूरच्या आदिलशाही दरबारात मात्र कल्लोळ उठला आणि शिवाजीला झेंडाया बोजा आदेश करतो. हा विडा उचलून अफजल खान महाराष्ट्रात चाल करून आला. खरतर जो दुसऱ्याला खायला टपलेला असतो पण ज्याला कुणीच खात नाही तो खान महाराष्ट्रात आला होता या सह्याद्रीच्या गुहेत शिवाजी नावाच्या सह्याद्रीच्या सिंहाचे आयार पकडायला. पण शिवरायांची युद्धनीती आणि त्यांची प्रत्येक चाल इतकी अचूक आणि सूक्ष्म निरीक्षण शक्ती असलेली, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या म्हणीचा अद्भुत आविष्कार म्हणजे राजाशिवाय छत्रपती. प्रतापगडावरती खानाच्या भेटीसाठी जायचंय. आताच शेर शिवराज नावाचा एक सिनेमा आला होता. काय दाखवलं त्या सिनेमामध्ये? प्रतापगडावरती खानाच्या भेटीसाठी जायचंय म्हणून राजाने आपल्या सोबत आपलं अख्खं सैन्य नाही घेतलं. मनात आणलं असतं तर सगळं सैन्य घेऊन राजे प्रतापगडावर जाऊ शकले असते. पण राजाने सोबत काही मोजकेच मावळे घेतले. राजाने सोबत घेतला वाऱ्याच्या वेगानं दांडपट्टा फिरवणारा जीवा महाला. आता जीवा महालाच का सोबत घेतला? कारण राजाला दूरदृष्टीनं माहित होता कदाचित समोर सय्यद बंड असणार आहे, तसाच दांडपट्टा फिरवणारा, म्हणून सोबत घेतला जीवा महाला. राजांनी सोबत घेतला संभाजी कावजी कोंढाळकर. आता संभाजी कावजी कोंढाळकरांनाच का सोबत घेतलं? याचं उत्तर आहे अफजल खान अफाट, प्रचंड आणि हत्ती सारख्या बदंड ताकदीचा आणि संभाजी कावजी कोंढाळकर नावाचा मावळा देखील अगदी त्याच बदंड ताकदीचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जिगरबाज मावळा असणारा संभाजी कावजी कोंढाळकर हा मावळा कसा होता? जुन्नरच्या चालीत तानाजी संभाजी कावजी होती. पागातली घोडी बाहेर काढायला, पागा म्हणजे तबेला, त्या पागातले सगळे मोगली धारकरी मराठ्यांनी कापून काढले. तानाजी तेजीनं वळला, सगळ्या घोड्यांचे बंड कापले. तानाजी आणि संभाजी कावजी ती घोडी पागामधून बाहेर काढायला लागले. पण त्याच वेळेला गनिमाचे हत्यारबंद मोगली धारकरी हातात लखलखी नंगी तलवार घेऊन
मानव वळला दोघांच्या दिशेनं चाल करून आलाय आणि चाल करून आलेल्या त्या मोगली धारकऱ्याला पाहून संभाजी कावजी तानाजींना म्हणाला, तानाजीराव निस्सा पट्टा घुमत माझ्या बरोबर या, गमजा लावतो तुम्हाला. आणि चाल करून आलेल्या त्या मोगली धारकऱ्याच्या समोरच संभाजी कावजीला समोरचाच पागातलाच एक घोडा त्याच्या पोटाखाली मान घालून खांद्यावर उचलला आणि हर हर महादेव वळला. संभाजी कावजी तो घोडा मानेवरती घेऊन त्याच्या खेळानाच त्या मोगली धारकऱ्याच्या दिशेनं धावला आणि संभाजींची त्या हत्तीवाणी अफाट ताकद बघून ते मोगली धारकरी हातातली तलवार तिथंच टाकून तोबा वरडत पाठीला पाय लावून पळाले. तो संभाजी कावजी कोंढाळकर नावाचा जिगरबाज मावळा राजांनी सोबत घेतलाय. कारण राजाला माहित होता अफजल खान असाच अफाट प्रचंड आणि हत्ती सारख्या बलदंड ताकदीचा असणार आहे. आणि संभाजी कावजी हा मावळा देखील तसाच. याच प्रतापगडावरती मोठ्या शेतातीनं राजांनी खानाचा कोथळा बाहेर काढला. संभाजी कावजीने एका फटक्यात खानाचं शेत घरा वेगळा केला आणि भूकंप झाल्यावर जमीन हादरली. तसा उभे एवढी सैन्य आणि खुद्द आदिलशाह औरंगजेब देखील हादरले. या अल्लाह एक ऐसा इंसान बनाया तूने, इस शिवाजी को तो हम दक्कन का चूहा समझते थे, लेकिन ये तो शेर निकला, शेर. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केला त्या शिवरायांचा हा वैभवशाली पराक्रम आहे. आणि याच पराक्रमाचं स्मरण ठेवून स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नावाचा सह्याद्रीचा छावा याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला होता. करता आज इतक्या वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला माहितीये, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आम्हाला माहितीये. मग तरीही शिवशंभू छत्रपतींचं चरित्र का अभ्यासायचं? फक्त इतिहास शिकण्यासाठी नाही तर इतिहासातून प्रेरणा घेऊन येणाऱ्या भविष्यकाळामध्ये नवा इतिहास घडवण्यासाठी आमची पोरं कशी तयार होतील हे समजून घेण्यासाठी शिवराय आणि शंभूराजांचा इतिहास आम्हाला जाणून ठेवावा लागेल. खर तर 350 वर्ष झाली शिवराय आणि शंभूराजांचा पराक्रमाने ऐकतोय, पण खरंच शिवराय शंभूराजांचा इतिहास आमच्या काळजापर्यंत पोहोचला का? जगभरामध्ये प्रेरणा घेतली जाते शिवशंभू छत्रपतींच्या इतिहासातून, आम्हाला अजून त्यांचा इतिहास कळत नाही. आणि जागतिक महासत्ता असणारी अमेरिका त्यांच्या देशात MBAच्या अभ्यासक्रमात शिवाजी द मॅनेजमेंट गुरु नावाचा 100 मार्काचा एक विषय शिकवण्याचं काम करते. त्यांचं व्यवस्थापन काय होतं हे सांगण्याचं आणि शिकवण्याचं काम करते. आमच्या पोरांपर्यंत आम्ही इतिहास पोहोचवतोय का? अरे जगभरातली कित्येक पोरं दुर्दैवी आहेत, त्यांना प्रेरणा देण्यासाठी त्यांना काल्पनिक स्पायडरमॅन तयार करावे लागले. त्यांच्या पोरांना प्रेरणा देण्यासाठी त्यांना काल्पनिक सुपरमॅन तयार करावे लागले. पण महाराष्ट्रातली आपल्या इथली पोरं मात्र भाग्यवान आहेत, कारण आपल्या पोरांना प्रेरणा देण्यासाठी खुद्द छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजच या मातीमध्ये जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास इतका वैभवशाली, इतका प्रेरणादायी आहे की संपूर्ण जगभरामध्ये शिवराय आणि शंभूराजांच्या इतिहासाची प्रेरणा घेतली जाते. पण 350 वर्षानंतर मला एक प्रश्न पडतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं कशासाठी? स्वतःला छत्रपती व्हायचं म्हणून नाही, स्वतःला 32 मनाच्या सुवर्ण सिंहासनावरती विराजमान व्हायचं म्हणून नाही, स्वतःला मराठी साम्राज्याचा पहिला छत्रपती म्हणून नावलौकिक करून घ्यायचा म्हणून नाही. मग शिवरायांनी स्वराज्य उभं केलं कशासाठी? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं ते इथल्या गोरगरीब रयतेसाठी. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं जगणं होतं ते समाजासाठी, आज मात्र आम्ही जे करतोय ते जगणं आहे स्वतःसाठी. फरक पडलाय तो इथं माणसं लक्षात ती राहतात जी समाजासाठी जगतात आणि माणसं विसरून ती जातात जी स्वतःसाठी जगतात. हा शिवराय आणि शंभूराजांच्या चरित्राचा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे. आणि स्वतःसाठी जगणाऱ्या माणसाचा इतिहास कधीच लिहिला जात नाही, समाजासाठी राष्ट्रासाठी मरणाऱ्या माणसांचा इतिहास कधीच उचलला जात नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. खरं तर शिवराय आणि शंभूराजांनी हेच केलं होतं, म्हणूनच आज त्यांचा इतिहासाने आठवतोय, म्हणून त्यांच्या इतिहासामधून आम्ही प्रेरणा घेतोय. कारण छत्रपती शिवराय आणि शंभूराजांचं जगणं होतं ते समाजासाठी, आज मात्र आम्ही जे करतोय ते जगणं आहे स्वतःसाठी. साधारणतः 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे.
गावामध्ये असणार फुटपाथवर रात्रीच्या 12-12:30 वाजता भिकाऱ्यांची 2 पोरं थंडीनं अंग कुडकुडत बसली होती. त्या ठिकाणी एक माणूस गेला आणि त्या माणसानं त्या पोराच्या अंगावरती एक चादर आणून टाकली आणि जगातला सगळ्यात मोठा आनंद आपल्या वाट्याला आलाय. इतक्या आनंदात ती भिकाऱ्यांची 2 पोरं थंडीनं अंग कुडकुडत आहे म्हणून ती चादर घेऊन त्या चादरीला बिलगून झोपी गेली. 15, 20, 30 दिवस झाले. 6 महिने उठून गेले. पुन्हा त्याच फुटपाथवरून जाताना त्या माणसाला फुटपाथच्या बाजूला असणाऱ्या स्मशानभूमीमध्ये मध्यरात्री प्रेत जाताना दिसलं आणि त्याच प्रेताच्या अंगावरती पडलेला एक पांढरा कपडा त्या ठिकाणी पडला होता आणि हीच भिकाऱ्यांची पोरं थंडीनं अंग कुडकुडत आहे म्हणून तो पांढरा कपडा घेऊन त्याला बिलगून झोपली होती. रात्रभर ती पोरं तोच पांढरा कपडा घेऊन त्याला बिलगून झोपली होती. सकाळ झाली. या माणसानं त्या पोरांना प्रश्न विचारला. रातभर स्मशानामध्ये एका प्रेताच्या अंगावरती पडलेला पांढरा कपडा तुम्ही पांघरून झोपला, तुम्हाला भीती नाही का वाटली? त्यावेळेला पोरांनी दिलेलं उत्तर काहीच चिरून जाणार होता. पोरा उत्तर देतात, आम्हाला मेलेल्या माणसांची भीती नाही वाटत, भीती वाटते ती जिवंत माणसांची, कारण मेलेली माणसं कधीही त्रास देत नाही पण जिवंत माणसं मात्र आजही जगू सुद्धा देत नाही. माणसाचं जगणं का बदललं इतकं? आम्ही जगतो फक्त स्वतःसाठी. आणि स्वतःसाठी जगा, निश्चितपणे जगा, पण आपल्या जगण्यामधून थोडंसं जगणं आम्हाला समाजासाठी अनुभवता आलं पाहिजे. तर शिवराय शंभूराज आम्हाला कळाले असं म्हणताय, तर त्यांचा इतिहास आमच्या काळजापर्यंत पोहोचला असं म्हणताय. 350 वर्षापूर्वी मासाहेब जिजाऊने छत्रपतींना असं काय केलं असेल की ज्याच्या बळावरती रयतेचं लोककल्याणकारी स्वराज्य त्यांनी उभा केलं. विश्वास दिला मासाहेब जिजाऊने, रयतेसाठी स्वराज्य तुम्हाला उभा करायचं आहे आणि याच विश्वासाच्या जोरावरती छत्रपतींनी स्वराज्य उभा केलाय. ही ताकद आहे त्या विश्वासाची. आपण कधी डोंगराचा खेळ बघितला असेल. त्या डोंगराच्या खेळामध्ये असे 2 बांबू असतात आणि मधून एक दोर बांधलेला असतो. मधून जो दोर बांधलेला असतो ना, त्या दोरीवर डोंगराची 5-6 वर्षांची चिमुरडी पोर हातामध्ये एक बांबू घेऊन दोरीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत अगदी सहजपणे जात असते. अगदी सहजपणे. कशाच्या जोरावरती? त्याला भीती नाही का वाटत की या दोरीवरून आपला पाय चुकून जर घसरला तर आपण खाली कोसळू? कधी त्या खेळाचं नीट निरीक्षण करा. ज्यावेळी ती डोंगराची 5-6 वर्षांची चिमुरडी पोर हातामध्ये बांबू घेऊन दोरीच्या या टोकापासून त्या टोकाकडे पुढे पुढे जात असते ना, त्यावेळी तिचा बाप खाली तिच्या बरोबर खाली ढोल वाजवत उभा असतो आणि पुढे पुढे जात असतो. बाप जसा पुढे जाईल तसं पोरीचं पाऊल पुढे पडत असतं. त्या पोरीच्या मनामध्ये विश्वास असतो की चुकून याला कदाचित या दोरीवरून आपला पाय घसरून आपण खाली कोसळलो तर खाली ढोल वाजवत उभा असलेला आपला बाप आपल्याला झेलल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास आम्हाला आमच्या पोरांमध्ये निर्माण करता येईल का? आपल्या लेकरू जगाच्या तारेवरून चालत असताना त्याचा पाय चुकून घसरला तर तुमच्या विश्वासाचा ढोल त्याच्या कानामध्ये घुमत ठेवणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी आमची. या विश्वासाच्या जोरावरती शिवराय आणि शंभूराजांनी 350 वर्षापूर्वी जो पराक्रम गाजवला आहे तो येणाऱ्या हजारो पिढ्यांना प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो लोककल्याणकारी इतिहास घडवला त्याच इतिहासातून प्रेरणा घेऊन 14 मे 1657 म्हणजे याच दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा किल्ले पुरंदरवर जन्म झाला. खरं तर जगाच्या इतिहासातला अवघ्या 9 वर्षात वादळी पराक्रम करणारा राजा म्हणून संभाजीराजांचा जसा उल्लेख आपण करतो ना, तसा जगाच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त वेदना सहन करणारा राजा म्हणून देखील माझ्या शंभूराजांचंच नाव घ्यावं लागतं. ज्या वेळेला 14 मे 1657 पुरंदरवर शंभूराजांचा जन्म झाला त्यावेळेला सईबाई राणीसाहेब शिवरायांच्या शंभूराजांच्या मातोश्री शिवरायांच्या पहिल्या पत्नी त्या बाळांत व्याधीनं आजारी पडल्यात. शंभूराजांचं वय वर्ष अवघं 1-2 महिन्यांचं असेल. सईबाई राणीसाहेब इतक्या आजारी पडल्या की आपल्या लेकराला दूध पाजता सुद्धा त्यांना येत नव्हता. शेवटी छत्रपती संभाजी महाराजांना दूध पाजण्याची जबाबदारी धारावांनी स्वीकारली. 2 वर्ष सईबाई राणीसाहेब शंभूराजे आणि शिवरायांच्या सोबत होत्या. परंतु शंभूराजांचं वय वर्ष 2 असताना सईबाई राणीसाहेब शंभूराजांना छत्रपतींना आणि महाराष्ट्राला सोडून गेल्या. अवघे 2 वर्षांचं आयुष्य शंभूराजांचं
पण आईच्या प्रेमाला पोरकं व्हावं लागलंय. परंतु त्यामुळे शंभूराजे डगमगले नाही. मासाहेब जिजाऊंनी ज्या संस्कारानं शिवराय घडवले त्याच संस्कारानं छत्रपती संभाजी महाराजांचं पालन पोषण चालू केलंय. अवघ्या 5व्या वर्षी संभाजीराजे तलवारबाजी, घोडेसवारी, शस्त्रविद्या, शास्त्रविद्या या सगळ्या कलांमध्ये पारंगत झाले आणि वयाच्या अवघ्या 8.5 वर्षांच्या असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीसाठी गेले. खरं तर ज्या मिर्झा राजे जयसिंगाला महाराष्ट्रावर स्वारी केली, शिवरायांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी माघार म्हणजे पुरंदरचा तह. त्या तहामध्ये प्रमुख 23 किल्ले आणि 4 लाख होणांचा प्रदेश हा मुघलांना तोडून द्यावा लागला होता. म्हणजे शिवरायांनी आणि आपल्या मावळ्यांनी रक्ताचं पाणी करून मिळवलेलं स्वराज्य अक्षरशः राखेला मिळालं होतं. पण राखेमधून फिनिक्स पक्षी ज्याप्रमाणे भरारी घेतो ना, त्याप्रमाणे शिवरायांनी पुन्हा भरारी घेऊन या स्वराज्याला नवसंजीवनी प्राप्त करून देण्याचं काम केलं होतं. आणि याच पुरंदरच्या तहामधली एक अट अशी होती की छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना मोगलांकडे ओलीस ठेवते आणि आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीसाठी शिवरायांसोबत 8.5 वर्षांचे शंभूराजे देखील जाणार होते. विचार करू शकता, वयाच्या 2ऱ्या वर्षी आईच्या प्रेमाला पोरकं झालेलं लेकरू थेट शत्रूच्या राजधानीत आपल्या वडिलांसोबत वयाच्या 8.5 वर्षी जायला निघालाय. काय मानसिकता असेल? जो औरंगजेब इतक्या वर्ष प्रयत्न करून स्वराज्य जिंकू शकला नाही, त्या औरंगजेबाच्या मनामध्ये काही डाऊन असेल का की शिवरायांसोबतच शंभूराजांना देखील ठार मारूयात? मग का धाडस केलं शिवरायांनी? का धाडस केलं असेल शंभूराजांनी? या महाराष्ट्राचा इतिहास आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. गणिमी कावा 27 वर्ष औरंगजेबाला झोपू देत नव्हता. ही ताकद होती छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी जो गणिमी कावा वापरला त्या गणिमी काव्याची. आग्र्याच्या दरबारात अवघ 8.5 वर्ष वय असताना संभाजीराजांनी औरंगजेबाला स्वाभिमानानं प्रत्युत्तर देऊन मराठे झुकते नाही, मराठे बिकते नाही हे दाखवून देण्याचं काम केलं होतं. या आग्र्यामधून सही सलामत सुटून आले असताना शंभूराजांच्या खऱ्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात झाली असेल. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी संस्कृत भाषेमधून महान बुधभूषणम नावाचा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलाय. आज 14व्या वर्षी आमची पोरं काय करतायत? संस्कृत भाषेमधून वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहिणारा आपला शंभूराजा किती महान असेल याची प्रचिती आज आपल्याला येऊ शकत नाही. कारण शंभूराजांचा शौर्य, पराक्रम, त्यांची अफाट बुद्धिमत्ता याचा अंदाज कोणालाच बांधणं शक्य होणार नाही. कारण जगाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत जे जे राजे झाले, महाराज झाले, सम्राट झाले, बादशाह झाले, त्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन होती. ज्या राजांकडे शारीरिक सामर्थ्य जास्त होतं त्या राजांकडे तुलनेनं बौद्धिक सामर्थ्य कमी होतं. आणि ज्या राजांकडे बौद्धिक सामर्थ्य जास्त होतं त्यांच्याकडे तुलनेनं शारीरिक सामर्थ्य कमी होतं. पण जगाच्या इतिहासातला एकमेव असा राजा आहे ज्या राजाकडे शारीरिक सामर्थ्य तर होताच, परंतु त्याही पेक्षा कित्येक पटीने अधिक बौद्धिक सामर्थ्य होता. तो राजा म्हणजे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम नावाचा ग्रंथ, नायिकाभेद, नखशिका, 7 शतक सारखे कित्येक ग्रंथ शंभूराजांनी लिहिले. वयाच्या 15-16 वर्षाच्या पोराला आज काय येतं समाजात? वयाच्या 15व्या-16व्या वर्षी शंभूराजांनी हा पराक्रम गाजवून दाखवलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारातून छत्रपती संभाजी महाराज घडले. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि एक नाही तर 5-5 आसमानी आणि सुलतानी सत्ता स्वराज्यावर अक्षरशः तुटून पडल्यात. इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज आणि मोगल असे एकापेक्षा एक दिग्गज प्रतिस्पर्धी समोर आहेत. स्वराज्य टिकवण्याची नाही तर ते वाढवण्याची जबाबदारी देखील शंभूराजांवरती होती. आणि आश्चर्य वाटेल, शिवरायांच्या मृत्यूनंतर जे स्वराज्य डबघाईला येईल असं वाटत होतं तेच स्वराज्य शिवरायांनंतर शंभूराजांनी इतक्या ताकदीनं पेललं की 10 पट अधिक वाढवण्याचं काम याच संभाजी महाराजांनी केलं होतं. जगातलं सगळ्यात पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट कोणी निर्माण केलं तर ते छत्रपती संभाजी महाराजांनी निर्माण केलंय. म्हैसूरचा राजा चिक्कदेवराय
त्याने इंग्रज मोगलांची मदत घेऊन स्वराज्य गिळंकृत करण्याचा प्रयत्न केलाय. विषारी बाण आणि बंदुका त्यानं लढण्यासाठी प्रथमतः वापरल्या. स्वराज्यातलं आपलं सैन्य ढाल तलवार घेऊन लढणार, विषारी बाण आणि बंदुकांचा सामना करणं शक्यच नव्हतं. अशा वेळी छत्रपती संभाजी महाराज मागे हटले नाही. ज्या वेळेला शक्ती कामी येत नाही त्यावेळेला युक्तीनं काम करावं लागतं. ह्या संदेश शिवरायांनी शंभूराजाने दिला होता. आणि म्हणूनच चिक्कदेवरायाचा पराभव करण्यासाठी जगातलं सगळ्यात पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट छत्रपती संभाजी महाराजांनी तयार केलं होतं. आणि स्वराज्याच्या वाटेला जाणाऱ्या या शत्रूंना अक्षरशः मातीत गाडण्याचं काम केलं होतं. छत्रपती संभाजी महाराजांचा हा पराक्रम हे शौर्य आजपर्यंत किती लोकांना माहिती आहे? दुर्दैव महाराष्ट्राचं आजपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम बाजूला राहिला आणि त्यांचा खोटा इतिहास महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्यात आला. आजपर्यंत जितकी नाटकं असतील, चित्रपट असतील, जितक्या कथा कादंबऱ्या असतील, सगळ्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना रंगेल व्यसनी रेखाटण्याचं काम केलं. अरे कोणी सांगितलं? निसर्गाचा नियम आहे, पेरलं तेच उगवेल. हा निसर्गाचा नियम आम्हाला माहिती आहे. मग मला प्रश्न पडतो, ज्या जिजाऊंनी शोभा घडवला त्या जिजाऊंच्या संस्कारामध्ये घडलेले शंभूराजे रगेल आणि रंगेल असूच कसे शकतात? ज्यांनी स्वराज्याशी द्रोह केला, ज्यांनी स्वराज्याशी गद्दारी केली ना, त्यांना छत्रपती संभाजी महाराजांनी अक्षरशः हत्तीच्या पायी देऊन मारलं. म्हणूनच शंभूराजांचा पराक्रम कुठेतरी कलंकित करण्याचं काम पुढच्या काळामध्ये झालं. अरे शिवराय इतकेच छत्रपती संभाजी महाराज हे देखील निष्कलंक आहे. स्त्रियांचा आदर करणारे, स्त्रियांचा मान सन्मान ठेवणारे, ही वस्तुस्थिती आम्हाला लक्षात घ्यावी लागेल. आज आमच्या समाजात वावरताना आमच्या आम्ही मुलींना सगळ्या घराघरामध्ये असं सांगितलं जातं, 7च्या आत घरात या. का बरं? हेच वाक्य आम्ही मुलांना नाही सांगू शकत की 7च्या आत घरात या. मुलींना एका बंधनात जपडून ठेवण्याचं काम आम्ही करतो. अरे 350 वर्षापूर्वी आधी शिवरायांनी आणि नंतर शंभूराजांनी गुलामगिरीमध्ये अडकलेल्या स्त्रियाला पहिल्यांदा त्या गुलामगिरीच्या बेड्या तोडून स्वातंत्र्याला जगायला शिकवलंय. ही वस्तुस्थिती आहे. कारण हिरकणी सारखी एखादी स्त्री रायगडाच्या बुरुजावरून खाली उतरते, त्या ठिकाणी दुसरा एखादा राजा असताना तर गडाचे नियम मोडले म्हणून हिरकणीला रायगडाच्या टकमक टोकावरून ढकलून दिलं असतं. पण शिवरायांनी तसं कधीच केलं नाही. शिवरायांनी हिरकणीला बोलावला, तिचा साडी सोडून देऊन सन्मान केलाय. आणि राजे हिरकणीला म्हणतायत, लेकरांच्या ओढीनं भयंकर कड्यावरून खाली उतरणारी तुमच्यासारखी निर्भीड आई जोपर्यंत माझ्या महाराष्ट्रात आहे तोपर्यंत माझा महाराष्ट्र कुणालाही कधीच जिंकता येणार नाही. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून शंभूराजे देखील घडले. आणि म्हणूनच 350 वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या स्वराज्यातल्या स्त्रियांना आपल्या छत्रपतींनी 50% आरक्षण कधीच दिलं नव्हतं, पण 100% संरक्षण मात्र देण्याचं काम केलं होतं. आज 350 वर्षानंतर तो विचार आम्हाला शिकायचा. शिवरायांनी जो विचार जे परिवर्तन केलं होतं ते छत्रपती संभाजी महाराजांनी पुढे कित्येक वर्ष तेच परिवर्तन महाराष्ट्रात घडवण्याचं काम केलं. कारण त्या काळातल्या गाड्या म्हणजे घोडा चालवण्याचं स्वातंत्र्य महाराणी येसूबाईंना संभाजीराजांनी दिलं होतं. स्वराज्याचं कुलमुक्तियार पद देऊन प्रशासनात महिलांचा सगळ्यात पहिल्यांदा सहभाग करणारा जगातला पहिला राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहेत. स्वराज्याच्या प्रशासनामध्ये कुलमुक्तियार नावाचं एक फार महत्वाचं पद महाराणी येसूराणींना देऊन स्त्री सक्षमीकरणाची बीज छत्रपती शिवरायांपाठोपाठ संभाजीराजांनी देखील रोवली आहेत. पण दुर्दैव महाराष्ट्राचं शिवशंभू छत्रपतींचा इतिहास आम्ही ऐकतोय, शिवरायांच्या इतिहासातून प्रेरणा आम्ही घेतोय. शिवराय स्त्रियांचा आदर करणारे होते, शंभूराजे स्त्रियांचा आदर करणारे होते. कित्येक वेळा आम्ही सांगतो त्यांनी प्रशासनामध्ये, राज्यकारभारामध्ये आणि खऱ्या अर्थानं जुन्या चालीरीतीमधून स्त्रियांची मुक्तता केली हे देखील आम्ही सांगतो. परंतु त्यांचा इतिहास आणि त्यांचे विचार आत्मसात करतो का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांच्या पराक्रमामुळेच पुढे महाराणी ताराराणींसारख्या महान वीरांगणेनं तब्बल 7 वर्ष औरंगजेबाला याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये झुंजवण्याचं काम केलं होतं. कोण होत्या महाराणी ताराबाई? एक स्त्रीच होत्या ना. शिवरायांचा आदर्श त्यांच्या समोर होता.
शंभूराजांच्या बलिदानाची प्रेरणा त्यांच्या समोर होती आणि म्हणूनच स्वराज्य रक्षण करण्यासाठी महाराणी ताराराणी स्वतः घोड्यावरती स्वार झाल्या, स्वतः राज्यकारभार पाहू लागल्या. स्त्री सक्षमीकरणाची खरी सुरुवात 350 वर्षापूर्वी शिवशंभू छत्रपतींनी या महाराष्ट्रात केली. ही वस्तुस्थिती कधीतरी आम्हाला लक्षात घ्यावी लागेल. खरं तर दुर्दैव महाराष्ट्राचं 350 वर्ष झाले शिवरायांचा इतिहास आम्ही ऐकतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा पराक्रम मी ऐकतोय. पण खरंच शिवरायांनी शंभूराजांच्या इतिहासामधून आम्ही प्रेरणा घेतली का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. 350 वर्षापूर्वी जबाबदारी स्वीकारणारे मावळे शिवरायांनी शंभूराजांच्या सोबत होते. आजचे मावळे जबाबदारी स्वीकारतायत का? आज आम्ही जबाबदारी स्वीकारायला तयार आहोत का? आज आम्ही जबाबदारी स्वीकारण्यापेक्षा जबाबदारी दुसऱ्यावरती ढकलण्यात मोठे तरबेज झालोय. आम्ही फक्त म्हणतो राजे पुन्हा जन्माला या. कशाला? मी म्हणतो राजे पुन्हा जन्माला येऊ नका. कारण पुन्हा शिवरायांनी जन्माला यावं, पुन्हा शंभूराजांनी जन्माला यावं, पुन्हा फुले शाहू आंबेडकरांनी जन्माला यावं. मग आम्ही जन्माला येऊन काय करणार? आमची काही जबाबदारी नाही का? आणि म्हणून मी म्हणतो राजे पुन्हा जन्माला येऊ नका. कारण तुम्ही पुन्हा जन्माला यायचं म्हटलं तर या स्वराज्याचा, महाराष्ट्राचा किंवा स्वराज्याचा छत्रपती म्हणून तुम्हाला जन्माला येता येणार नाही राजे. वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ सुद्धा घेता येणार नाही राजे. वयाच्या 21व्या वर्षी तुम्हाला पहिल्यांदा ग्रामपंचायत लढवावी लागेल राजे. रात्री अपरात्री मतदारसंघात बैठका घ्याव्या लागतील राजे. निवडणुकीच्या आधी मतदारांना 10-5 लाख वाटावे लागतील राजे. मतदानाच्या आधी महिनाभर एखादा ढाबा बुक करून ठेवावा लागेल राजे. तेव्हा कुठे तुम्ही ग्रामपंचायतला निवडून याल राजे. राजे तुमच्या महाराष्ट्रात आज ही परिस्थिती निर्माण झाली. म्हणून मी म्हणतो तुम्ही पुन्हा जन्माला येऊ नका. कारण या मातृभूमीच्या रक्षणासाठी, स्वराज्याच्या रक्षणासाठी स्वतःच्या हातामध्ये तलवार घेऊन शत्रूच्या पाठीमागे धावणारे मावळे राजे तुमच्या सोबतच निघून गेले. आज मात्र सत्ता, पैसा आणि खोट्या प्रतिष्ठेच्या पाठीमागं रात्रंदिवस धावणारे कावळे फक्त इथं उरलेत राजे. म्हणून म्हणतो राजे तुम्ही पुन्हा जन्माला येऊ नका. शिवरायांनी शंभूराजांच्या पाठीमागं आता आमची जबाबदारी आहे. शिवशंभू छत्रपतींनी जे लोककल्याणकारी स्वराज्य महाराष्ट्रात उभा केलं, त्या स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी आज आम्ही प्रत्येकानं पुढाकार घ्यायला हवा. 350 वर्षानंतर शिवरायांनी शंभूराजांचा इतिहास आम्ही डोक्यावरती घेऊन नाचतोय. शिवराय शंभूराजे आमच्या डोक्यात कधी जाणार? 350 वर्षानंतर केवळ शिवजयंती साजरी केली, शंभूराजांची जयंती साजरी केली म्हणजे शिवराय शंभूराजे आम्हाला कळाले का? किंवा गळ्यामध्ये शिवराय शंभूराजांचं एखादं लॉकेट घातलं किंवा घरावरती भगवा फडकवला, घरामध्ये शिवराय शंभूराजांचा फोटो लावला म्हणजे शिवराय शंभूराजे आम्हाला कळाले का? अजिबात नाही. जोपर्यंत शिवरायांचा इतिहास दाखवण्यापेक्षा तो आमच्या आचरणात उतरत नाही तोपर्यंत शिवराय शंभूराजे आम्हाला कधीच कळू शकणार नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. मग 350 वर्षानंतर शिवराय शंभूराजे कळाले कुणाला? साताऱ्याच्या मातीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील नावाच्या एका महामानवानं एक महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा केली आणि त्या महाविद्यालयाला छत्रपती शिवाजी महाविद्यालय अशी नाव देण्याची घोषणा करण्यात आली. त्या महाविद्यालयाचं बांधकाम हळूहळू पूर्ण व्हायला लागलं. कर्मवीरांना वाटत होतं गोरगरिबांची पोरं आली पाहिजेत, शिक्षण घेतलं पाहिजे, समाज परिवर्तन झालं पाहिजे, यासाठी मला शाळा बांधायची. हळूहळू त्या शाळेचं बांधकाम सुरू झालं. बांधकाम निम्म्यापर्यंत पूर्ण झालं. पण त्याच वेळेला भाऊराव पाटलांकडचा पैसा संपला. भाऊराव पाटलांना काही कळे ना, पैसा तर आला पाहिजे, शाळा उभी राहिली पाहिजे. छत्रपतींच्या नावाने मी शाळा उभी करतोय. या शाळेत गोरगरिबांची पोरं येतील, शिक्षण घेतील, त्यांच्या 10 पिढ्यांचा उद्धार होईल. यासाठी ही शाळा बांधून पूर्ण झाली पाहिजे. पण पैसा आणावा कुठून? भाऊराव पाटलांच्या समोर प्रश्न उभा राहिलाय. त्यावेळेला एक सावकार भाऊराव पाटलांकडे आलाय. 1 लाख रुपये पैशांची थैली घेऊन ते 1 लाख रुपये भाऊराव पाटलांच्या समोर ठेवले आणि तो सावकार भाऊराव पाटलांना म्हणतोय तुम्ही छत्रपतींच्या नावानं जे महाविद्यालय स्थापन करणार आहात त्या महाविद्यालयासाठी पैसा कमी पडतोय असं या ऐकून आहे. हे 1 लाख रुपये घ्या. त्यावेळेचे 1 लाख रुपये, हे 1 लाख रुपये घ्या आणि तुमच्या महाविद्यालयाचं बांधकाम पूर्ण करा. फक्त माझी अट आहे, तुमच्या महाविद्यालयाला तुम्ही छत्रपती शिवाजी महाविद्यालय असं नाव दिलेलं आहे.
ते नाव बदला आणि त्या ठिकाणी माझ्या बापाचं नाव द्या. त्या सावकाराचे ते शब्द ऐकले आणि कडाडले कर्मवीर. अरे एक वेळ हा भाऊराव पाटील स्वतःच्या जन्मदात्या बापाचं नाव बदले, पण महाविद्यालयाला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मात्र बदलणार नाही. 350 वर्षानंतर शिवराय शंभूराजे जर कळाले कुणाला, तर ते साताऱ्याच्या कोल्हापूरच्या मातीमधल्या कर्मवीर भाऊराव पाटलांना शिवराय शंभूराजे कळाले. आम्हाला शिवराय शंभूराजे कधी कळणार? आजच्या तरुण पिढीसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. खरं तर शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं हा शंभूराजे जन्मोत्सवाचा सोहळा यासाठी आयोजित केला आहे. आजच्या तरुण पिढीनं, आमच्या माता भगिनीनं येणाऱ्या भविष्य काळामध्ये शिवराय आणि शंभूराजांच्या इतिहासातून प्रेरणा घेऊन खऱ्या अर्थानं राष्ट्रासाठी, समाजासाठी एक आदर्श नागरिक म्हणून जगायला हवं. यासाठी शिवशंभू छत्रपतींचा इतिहास आहे.